मित्रांनो, जय जवान जय किसान. मी एक शेतकरी नागेश गंगावणे. तर आपल्याकडं तूर आहे मित्रांनो 200 रुपये प्रति किलो. तर बऱ्याच जणांना वाटत असेल की बा तूर महाग झाली, पण तूर महाग नाही झाली. कारण आपण जेव्हा दुकानात तूर खरेदी करतो तेव्हा दुकानदार म्हणते तुमच्या गॅरंटीवर पेरा. दुकानदार काय छाती टोकून सांगत नाही की घ्या आणि पेराच, आणि नाही पिकली तर पैसे वापस देतो म्हणून. पण मी असा माणूस हो, तुम्ही 10 किलो न्या, 20 किलो न्या, जर तुमच्या मनासारखं जर उत्पादन नाही निघलं, तुम्ही जर 20 किलो तूर नेली तर 40 किलोचे पैसे वापस 200 रुपये किलो देईल. 10 किलो नेली तर म्हणजे 50 किलो नेली तर 100 किलोचे पैसे वापस, 100 नेली तर 200 किलोचे पैसे वापस. तर काय माहिती आहे की मित्रांनो, मी कट्टर खानदानी शेतकरी हो. मी काय व्यापारी नाही, काय नाही, काय लुटाय बसलो नाही, काय नाही मी तुम्हाला. पण या तुरीची वैशिष्ट्य सांगू तुम्हाला. आता बऱ्याच जणांना म्हणणं की व्हेरायटी कोणती आहे. तूर हे लाल व्हेरायटीचा काही पत्ताच नाही लागला अजून. कारण ज्यांच्याकडून आपण बिल नेलं त्याचे आपले घरच्यासारखे संबंध होते, त्यानं आपल्या गरिबीत आपली मदत केली. त्याच्यामुळे मी बिल आणि डील काय कवाच करत नाही, संघ माझत नाही. आपण कसं आहे माहिती आहे का, मी आत्तापर्यंत बी कुठून घेतलं नाही. बी भरण डायरेक्ट त्याच्याच घरून घेत असतो. त्याच्या घरी कुणी असो नसो ते माणूस आपल्याला डायरेक्ट चाबी देत जाय. पण काय झालं, अल्पशा आधाराने त्यांचं झालं ताबडतोब निधन. म्हणजे मी बियाण नेलं, पेरणी केली, 2-3 महिन्यात निधन झालं समजा. पण मला थोडं माहिती आहे तूर एवढी चांगली येणार म्हणून. तूर चांगली आली, फोकस झालं. 4 एकरात 29 क्विंटल म्हणजे 7.25चा ॲव्हरेज बसला. तर यावर्षी मला नियोजन असं आहे का मले काढायचा 15 ते 18 क्विंटलचा एकरी ॲव्हरेज तुरीचा. म्हणजे मी लयच भारी नियोजन आहे. आणि जेवढे शेतकरी आपल्याकडून बियाणं घेतील आता त्याचा करणार आहे मी एक ग्रुप. आणि त्या ग्रुपले सुरुवातीपासून नियोजन राहील तर हार्वेस्टिंगपर्यंत. तर एकानं असं समजा ना की मला आता महाराष्ट्र दर्शन करायचं, पण कसं करायचं, या शेतकऱ्याचं दर्शन करायचं. जेवढे बियाणं घेतील याच्या शेतीले मही जेव्हा तूर फळधारणेत फुलमध्ये असेल तेव्हा मी गाडी काढणार आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात जाणार, भेट देणार, त्याच्यासोबत व्हिडिओ घेणार, जेवणं करणार, तुमच्या घरी येऊन वावरात जेवणं करून मस्त आपण. म्हणजे असं दर्शन करायचं आपल्याला. महाराष्ट्र दर्शन म्हणजे शेतकऱ्याचं दर्शन करायचं. सगळ्या जेवढे तूर नेतील तेवढ्या एक ग्रुप राहील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत मी सोबत राहील. दरवर्षी तुम्ही किती उत्पादन काढता याच्यापेक्षा कमीत कमी 2 क्विंटल एकरी उत्पादन तुमचं वाढवून देणार मी. हे शब्द आहे आपला. आणि मनासारखं उत्पादन नाही झालं इमानदारीने सांगायचं, तेवढे पैसे वापस, डबलनं पैसे. जेवढे बी घेसाल का त्याच्यापेक्षा डबलनं पैसे वापस. आता सांगतो तुरीची खास वैशिष्ट्य 2-3. एक तर तुमच्या रानातनी तूर पेरली आपण की बऱ्यापैकी 50% किंवा 70% 80% बऱ्याच जणांस तुरी जळतात. 90% लोकांच्या तुरीले उधळी लागते. उधळी म्हणजे तूर चांगली येते हो, फुलं गिले येतात, बारीक बारीक शेंगा नेमक्या धरतात आणि तिले उधळी लागते अशी खालून. बुडापासून तूर ॲटोमॅटिक वाळणार आणि अशी लय वाळते लोकांची की असं मूड खराब होऊन जाते त्याचा. असं वाटते त्याला की कदरून तुरीचं पीक घ्यावंच नाही. तर रानात दोष नसते, बियाणात दोष असते. कारण रानातला दोष आपण हाऊस काढायसाठी, त्यात काही प्रॉब्लेम नाही. आणि अजून एक गोष्ट सांगतो, धुईचं प्रमाण येत असते. धुईचं कवा कवा फुलधारणा असते, फळधारणा असते, आणि त्याच्यावर काय करते, धुई गेली की रान तुमचं जागीच वाळणार, काहीच येणार नाही झाले. तर याच्यावर ही तूर मात करते ॲटोमॅटिकली. हिची आर्ली येणार व्हेरायटी लवकर येते. आणि काय असते माहिती आहे का, काही शेतकऱ्याकडे पाणी नसते, सोयाबीनच्या घाती एखादा अवकाळी पाणी पडतेच, त्या पाण्यावर ही तूर सेटल होऊन जाते. फवारण्या किती घ्यायच्या, काय घ्यायच्या, मी तर हाऊस मग पाठीमाग तुमच्या शेवट लोक. मी जरी लहान असन पण भाऊ आपल्याकडे अनुभवलं येतं. काम खराब आहे आपलं जरासं. तर जळत नाही. धुईवर मात करते. 50% धुईवर मात करते ही तूर स्वतःहून. आणि म्हणजे धुई यायच्या आताच मालगिल पकून येते याचा. आपल्या वावरात तर धुई आली नाही, जळाली नाही, काहीच नाही. तुम्हाला सांगतो शेवटी सोय असते आपली. मी सांगतो तसं जर व्यवस्थापन जर केलं तर 100% मी तरी 7.25चा ॲव्हरेज काढला. तुम्ही 10 ते 12चा बी ॲव्हरेज काढसाल. कारण यावर्षी 15 ते 18चा ॲव्हरेज घेणार हो मी. नियोजनच तसं आहे. आता मी जर तसं नियोजन जर आता सांगूच आपण जरा ग्रुप जॉईंट झाला. बियाणं नेल्यानंतर ग्रुप जॉईंट होईल. कारण आता जर ग्रुप करावं तर ते जजमेंट खाणार नाही कोण ग्रुपमध्ये आहे, कोण बी घेतलं, कोण नाही घेतलं. त्याच्यापेक्षा जेवढे बियाणं घेतील त्याचा एक स्पेशल ग्रुप राहील. आणि त्याच्यावर प्रत्येकानं तुम्ही तुमचं मनोगत सांगायचं. मी मनोगत सांगेल तूर कशी आहे, कोण्या पोझिशनमध्ये काय आहे. आणि शेवटी मी एकदा भेट द्या येणारच तुमच्या वावरात. चला, जय जवान जय किसान. तुरीचा दर आहे 200 रुपये किलो. आता राहिला विषय तूर घ्यायची कशी कुठं, तर मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर पर्सनल मेसेज करा. मी नंबर टाकायला हवं तुम्हाला. त्याच्यावर अजून बोलणं चालणं होईल आपलं. घ्यायची नाही घ्यायची त्याच्यानंतरचा प्रश्न राहिला बरं का. तूर लाल कलरची आहे, 1 नंबर चांगली व्हरायटी आहे आणि लवकर येते. तूर निघून तुम्ही गहू बी घेऊ शकता पुढं, पण घ्यायचा नाही. रानाला तपलीक नाही द्यायची. आपल्यात दम आहे ना, या तुरीतनी 2 पोती शिल्लक पिकवायची, रानाला तपलीक द्यायची नाही. फक्त तूर आणि सोयाबीन घ्यायची. आणि काही जणांना जर निव्वळ जरी तूर घ्यायची असन
तरी पण मार्गदर्शन करतो, बियाणं देतो, काही विषय नाही. आणि निव्वळ तूर घेतली तर 15चा ॲव्हरेज 100% तुम्हाला आजच घेतला तुम्ही. वातावरण कसं आहे असू द्या ना, फक्त पाणी पाहिजे माणसाला. आणि अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला, आता लोक म्हणतील तू 200 रुपये किलो निघा लागला, लोक लुटा लागला का? मी लुटत नाही. कारण जेव्हा मला समजते कुठं कुठं आपल्याला दान करावं लागते, तिथं मी स्वतःहून उभा राहतो, कोणाचा आधार घेत नाही. मागं पोलीस भरती निघली होती, 15,000 पोरं आले होते, तेवढ्याले पण मी कोणाचा आधार न घेता एकट्यानं स्वतः लाईना निघती, खोटं बोलत नाही, फॅन फिरायला. तर तिथं स्वतः एकट्यानं खिचडी वाटप केली, फिल्टरचं पाणी मोफत दान केलं आपण. आता तिथं काय आमदारा खासदाराचे पोरं नव्हते भरती मारायले, हे माझे शेतकऱ्याचे पोरं होते, मजुराचे पोरं होते. तर तुमच्याच पोरासाठी मी इकडं हे करतो. पण येणाऱ्या भरतीला मला अजून नियोजन करायचं काहीतरी बऱ्यापैकी. तर मला 200 रुपये किलोनं काय महाग वाटू देऊ नका तुम्हाला. कारण जरी तुमचे 20-30 रुपये जरी मला शिल्लक येत असतील तर मी चांगल्याच कामात खर्च करणार आहे, वाईट कामात खर्च नाही करणार. मला माहिती आहे 20-30 रुपयानं तुम्हाला शिल्लक लागायला तूर 150 रुपयानं पाहिजे होती. पण काय आहे माहिती आहे का, मी राहतो मंगरुळे का वाशिमले, केव्हा 2 किलोची 1 किलोची ऑर्डर येते, मग घरी जा तेवढी जाणार. म्हणजे मग बाकी कामं सोडून मी तिकडं मग दुर्लक्ष व्हायला बाकी कामाकडं, पण इकडं लक्ष द्यावं लागते मग मला. त्याच्यामुळं काय महाग वाटून घेऊ नका. आणि आता बियाणं द्यायला लागलो ना, एवढी रिक्स, डबलनं पैसे वापस द्यायला लागलो, ही एक रिक्स आहे ना, नाही का? त्याच्यामुळं. आणि बियाणं द्यायचे म्हणल्यावर त्यातली कळक, खडा, माती असेल, तुमची काडी असेल, शेंग असेल, वल्ला दाणा असेल, फुटलेला दाणा असेल, ह्याचे काढून घेणार आणि ओरिजिनल खानदानी बियाणं भेटणार. मग हे तर मग बाकीचा माल तर लॉसच चालला का नाही. याला थोडा 75-80चा भाव भेटणार आहे. हे तर 30-35 रुपये किलो मला विकणार लागणार आहे बाकीचं एक्स्ट्राची खराब तूर निघली ती. त्याच्यामुळे नुकसान काय नाही, तुमचं नाही, मा नाही. 200 रुपये योग्य दर आहे. कारण म्या भाऊ 350 रुपये किलो घेतली येळावर. चला धन्यवाद. जय जवान जय किसान. आणि गॅरंटी आहे बियाणाची आपल्या, दरवर्षीपेक्षा 2 किलो शिल्लक होईल तुम्हाला.